नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेश उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मी नेहमीप्रमाणे आज तुम्हाला परत एकदा भेटायला आलो आहे आणि आज देखील मी एका महत्त्वाच्या राजकीय विषयावरच तुमच्याशी संवाद साधणार आहे. नाही, मी काही शिवसेनेवर अजिबात बोलणार नाही आहे किंवा भाजपवर पण बोलणार नाही आहे, पण एक राजकीय निरीक्षक आणि राजकारणाचा अभ्यासक म्हणून मी जे काही पाहत असतो ते मी तुमच्याशी शेअर करत असतो. आज मी बोलणार आहे भारतीय काँग्रेसची जी अखंड हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये जी घोडदौड सुरू झाली आहे आणि त्याचं नेतृत्व करत करत राहुल गांधी भारतीय जनतेचे जननायक बनण्यापर्यंत त्यांची जी मजल गेली आहे याच्याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. त्यासाठी त्यांनी काय केलं, किती मेहनत केली, भारतीय जनता पक्षाला कुठे कुठे रोखण्याचा प्रयत्न केला याचं एक विवेचन मी थोडक्यात तुमच्याशी करणार आहे. राहुल गांधी यांनी सर्वप्रथम काय केलं माहिती आहे का? आत्ताच्या काळामध्ये केरळमध्ये शशीतन यांची मुख्यमंत्री पदावर निवड केली. ती जनतेची मागणी होती. त्यांनी स्वतःचा दिल्लीमधनं जी माणसं बसलेली असतात म्हणजे किचन कॅबिनेटमधली त्या माणसाच्या नावाने चिठी काढायची आणि त्याला मुख्यमंत्री करायची ही गेल्या इंदिराबाईंनी काँग्रेसची परंपरा सुरू केली होती. त्या परंपरेला राहुल गांधींनी भेट देऊन शशीतन यांनी जिथे बरोबर गेली 10 वर्ष ते झगडत होते, भांडत होते, त्यांनी त्यासाठी कष्ट घेतले, त्यांना मुख्यमंत्री करावी असं जनमताचा कौल त्यांना दिसला म्हणून त्यांनी तिथे नेमणूक केली. जनमताचा आधार लागला, आदर ठेवला. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये DMK हरल्याबरोबर DMKच्या स्टालिन यांची पटकन त्यांनी चर्चा केली वेळ न दवडता आणि विजय थेलापाशी चर्चा करून काँग्रेसचा त्यांना पाठिंबा देऊन काँग्रेस पहिल्यांदाच तामिळनाडूमध्ये सत्तेत सहभागी झाली. तिसऱ्या बाजूला त्यांनी कर्नाटकमध्ये लक्ष केंद्रित केलं आणि तिकडनं सिद्धरामय्या मुख्यमंत्री होते. त्यांचा त्यांना सांगितलं की तुम्ही आता बाजूला होऊन तुम्ही दिल्लीमध्ये या, बिकॉज सिद्धरामय्या इज अ व्हेरी स्ट्रॉंग OBC लीडर आणि ते जे OBCची लढाई राहुल गांधी दिल्लीतनं लढत आहेत तिथे त्यांना सिद्धरामय्यासारखा परिपक्व मॅच्युअर्ड नेता तिथे पाहिजे. त्यांना समजावून अगोदरच्या 2.5 वर्षापूर्वी जे त्यांच्यात सामंजस्य झालं होतं त्याप्रमाणे त्यांना तिकडनं राजीनामा द्यायला लावून त्यांनी तिथे नवीन मुख्यमंत्री आणला. चौथी गोष्ट त्यांनी केली म्हणजे पंजाबच्या निवडणुका पुढच्या 6 महिन्यामध्ये होणार आहेत. तिकडे 4 ग्रुप आहेत आणि ते 4 ग्रुप एकमेकावर वरचढ चढण्यासाठी आपापसात लढाई करून त्यांनी काँग्रेस तिथे पंजाबमध्ये जवळजवळ संपवली आहे. जनतेला काँग्रेस पाहिजे पंजाबमध्ये, अकाली दल संपलेलं आहे. ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांनी त्या 4ही नेत्यांना दिल्लीमध्ये बोलावून त्यांच्याशी सखोल चर्चा करून त्यांना पूर्णपणे कल्पना दिली की तुमची लढाई आपापसातल्या लढाई नाही आहे, ही लढाई आहे ती भारतीय जनता पक्षाविरुद्ध करायची आहे, आम आदमीबरोबर करायची आहे आणि तुम्ही जर भांडत बसलात तर ही लढाई आपल्याला जिंकता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमचे मतभेद कायमचे मिटवा आणि काँग्रेससाठी रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न घेऊन तुम्ही लढाईला सुरुवात करा. तुम्ही नाही केलं तर मला काँग्रेस हायकमांडला वेगळा विचार करावा लागेल. ह्या गोष्टीमुळे म्हणजे पटकन निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची एक नवीन परंपरा राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये सुरू केली हे स्पष्टपणे दिसतं आहे. ही भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही एक बाब आहे. दुसऱ्या बाजूला काय झालं तर हे जे प्रत्येक राज्यामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत हे प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाची लढाई करतच नाहीत. त्यांच्या मनात भीती कायम काँग्रेसची की काँग्रेस जर आमच्याबरोबर आलं, काँग्रेस जर आपल्या राज्यामध्ये प्रबळ झाली तर आपल्याला ते नष्ट करेल, जे काँग्रेसने कधीच केले नव्हतं. काँग्रेसच्या काळामध्ये कधीही काँग्रेसने कुठल्याही प्रादेशिक राजकीय पक्षाला संपवण्याचं राजकारण कधीच नाही केलं. पक्षफोडीला उत्तेजन दिलं नाही किंवा पक्ष फोडले नाहीत, व्यक्तिगत द्वेषभाव कुठल्याही प्रादेशिक पक्षाच्या नेत्याशी केला नाही. पण ते न करता त्यांनी भारतातल्या सगळ्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसची दुश्मनी करून भारतीय जनता पक्षाला मोकळं रान करून आपल्या प्रदेशात वाढू दिलं. उदाहरण आहे बंगाल आहे, महाराष्ट्र आहे, बिहार आहे, ह्या सर्व प्रदेशामध्ये तिकडच्या स्थानिक प्रादेशिक पक्षाच्या खांद्यावर बसूनच भारतीय जनता पक्ष त्या पक्षाने नामशेष करत पुढे सत्तेवर येऊन बसलेली आहे. कळलं की नाही? आणि हे करताना त्यांचे ते पक्ष जर नामशेष केलेच पण वैयक्तिकरित्या देखील त्या प्रादेशिक पक्षाचे जे प्रमुख नेते होते, जे मुख्य नेते होते त्या सर्वांना त्या राज्यामध्ये पराभवाची नामुष्की सहन करायला लावली. काँग्रेसने हे कधीच नाही केलं.
कळलं की नाही. काँग्रेसने अशा प्रकारचं राजकारण कधीच केलं नाही. दुसऱ्या बाजूला काँग्रेस काय करत होती तर काय करत होती तर काँग्रेसनी दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे सातत्यानं काँग्रेससाठी गेली 4 वर्ष ते फुल टाईम काम करत आहेत, अत्यंत फुल टाईम काम करत आहेत. या ममता बॅनर्जी बंगालमध्ये पराभूत झाल्यानंतर, दिल्लीमध्ये केजरीवालचा आम आदमी पक्ष पराभूत झाल्यानंतर समस्त प्रादेशिक राजकीय पक्षांना एक गोष्ट स्पष्टपणे दिसली ती म्हणजे की तृणमूल काँग्रेसला बंगालमध्ये ममता बॅनर्जी पराभूत झाल्यानंतर सांभाळू शकणार नाही. हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतोच आहे. 80पैकी त्यांचे 60 आमदार पळून गेलेत, BJP बरोबर जॉईन झालेत. 29 खासदारांपैकी 20 खासदार तिकडे गेलेले आहेत. त्यांचा प्रिय भाचा बॅनर्जीला, अभिषेक बॅनर्जीला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बडवलं आहे. ह्या परिस्थितीमध्ये आपण तृणमूल काँग्रेसच्या म्हणजे एका प्रादेशिक पक्षाच्या राजकीय शक्तीवर भारतीय जनता पक्षासारख्या भस्मासुराशी लढू शकणार नाही असं त्यांना जाणवलं. त्याचप्रमाणे केजरीवालला देखील कळून चुकलं की आता पंजाबच्या इलेक्शन आहे, दिल्लीत आपण हरलो, पंजाबमध्ये जर आपण हरलो तर आपण पूर्णपणे राजकीयदृष्ट्या नामोहरम होणार आहेत हे देखील त्यांच्या लक्षात आलं. आणि आपल्याला जर आपलं राजकीय आणि भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षाला संपवत नाही आहे तर ते वैयक्तिकरित्या देखील आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवत आहेत. हे ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि भारतात पसरलेल्या प्रत्येक राज्यात पसरलेले जे प्रादेशिक राजकीय पक्ष आहेत यांच्या प्रमुख नेत्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांना कळलं की काँग्रेसला, भारतीय जनता पक्षाला आपल्या प्रादेशिक पक्ष जो आहे त्याच्या राजकीय ताकदीवर आता येणाऱ्या काळामध्ये पराभूत करणं शक्य नाही आहे. आणि त्यासाठी आपल्याला काँग्रेससारखा पक्ष की ज्याची पाळंमुळं भारतातल्या सर्व प्रदेशामध्ये पसरले आहेत अशा राजकीय पक्षाचा आपल्याला आधार घ्यायला पाहिजे आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी. दुसऱ्या बाजूला जसं मी म्हटलं त्याप्रमाणे राहुल गांधी काही गप्प नाही बसले. राहुल गांधींना ही गोष्ट कळलीच, पण राहुल गांधीने आपल्या जसं फुल टाईम काम करायला सुरुवात केली आणि त्याने जी पदयात्रा केली त्यानंतर त्यांनी आपलं स्वतःचं ॲनालिसिस केलं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण केलं, राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसचं विश्लेषण केलं. आणि हे करत असताना त्यांनी आपला फोकस कुठे असायला पाहिजे, आपल्याला काँग्रेसमध्ये काय साध्य करायचं आहे, राहुल गांधी यांना व्यक्तिगतरित्या काय साध्य करायचं आहे, काँग्रेस पक्ष म्हणून त्यांना काय साध्य करायचं आहे. आपला काँग्रेस पक्ष हा भारतातल्या एवढ्या सर्व प्रदेशामध्ये काँग्रेस पक्षाची सध्याच्या घडीला कुठे कुठे राजकीय ताकद आहे, ती कुठे कमी पडलेली आहे. त्यानंतर हे करत असताना आपण कुठल्या जनसमुदायाला, भारतातली जनसमुदायाची म्हणजे विचारसरणी कशी आहे ह्याचा विचार करून, तसंच काँग्रेस पक्षामध्ये देखील जे स्लीपर सेल्स आहेत, जे भारतीय जनता पक्षाला काँग्रेसमध्ये राहून जे नेहमी सपोर्ट करत आहेत, कळलं की नाही, सपोर्ट करत आहेत त्यांची देखील त्यांनी रेखी केली आणि आपलं ध्येय निश्चित केलं. आणि ध्येय निश्चित करत असताना जी काँग्रेसमधली जी स्लीपर सेल होते त्यांना स्टेप बाय स्टेप त्यांनी सिस्टमॅटिकरित्या त्यांनी बाजूला करत न दुखवता बाजूला करत त्यांनी एक तरुण, हुशार, विश्लेषणात्मक ज्यांची बुद्धी आहे अशा लोकांचा संच तयार केला. आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे त्यांनी जे निवडणूक आयोगाला जे एक्सपोज करून दाखवलं त्यातला भ्रष्टाचार, निवडणुकीतले गैरव्यवहार त्यांनी ज्या रीतीने लोकांच्या जनसमुदायाच्या पुढ्यात आणले हे त्यांच्या टीमचं यश आहे. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची सांगायची राहिली ती म्हणजे जसं ह्या भारतीय राजकारणातील प्रादेशिक राजकीय पक्षांना जसं कळलं की काँग्रेसच्या आधाराशिवाय आपलं सर्वायवल फार कठीण आहे, आपल्याला टिकून राहणं राजकारणात फार कठीण आहे, त्याचप्रमाणे त्यांना ही देखील एक गोष्ट कळली की भारतीय जनता पक्ष काय प्रादेशिक पक्षांचीच अशा रीतीने वागते असं नाही आहे, तर ती काँग्रेस पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी देखील 12 वर्ष ह्यापेक्षा देखील अत्यंत क्रूरपणे वागत आलेली आहे. आणि त्यांना नेहरू घराणं, गांधी घराणं, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका यांना पूर्णपणे नामशेष करण्याचा त्यांचा प्रयत्न गेले 12 वर्ष सातत्यानं भारतीय जनता पक्ष करत आहे. पण या तिन्ही व्यक्तींनी ते सगळे भारतीय जनता पक्षाचे सगळ्या प्रयत्नावर त्यांनी पाणी ओतलेलं आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी
आणि प्रियंका गांधी या प्रचाराला, या दबावाला न बळी पडता त्यांनी उच्च कोटीचं मनोधैर्य दाखवलं. न घाबरता भारतीय जनता पक्षाच्या मोदी शहांशी त्यांनी सामना केला. हे जनतेने गेली 12 वर्ष पाहिलेले आहेत. उलट ह्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी दक्षिण भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व टिकवलं. ते टिकवलंच, शिवाय काँग्रेसला अनेक राज्यामध्ये त्यांनी सत्तेमध्ये आणलं. उदाहरण म्हणजे कर्नाटक आहे, आता केरळमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये त्यांचे भागीदारी मध्ये ते विजय तेलापतीबरोबर सत्तेत आलेले आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये त्यांचं अस्तित्व आहे. त्यांनी टिकवलं आणि तिथे काँग्रेसला सत्तेवर आणण्याचं कौशल्य त्यांनी दाखवलं आहे. कुठेही न घाबरता, कुठेही काँग्रेस त्यांच्या दबावाला न जुमानता. आणि राहुल गांधींनी तर आज मोदी आणि शहाबरोबर त्यांच्या 12 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वात मोठं राजकीय आव्हान आज राहुल गांधी या एकमेव राजकीय नेत्याने त्यांच्यापुढे उभं केलेलं आहे. राहुल गांधी हे सर्व करत असताना राहुल गांधी हे कसं काय करू शकले? ते म्हणजे त्यांची उपजित जन्माला येतानाच त्यांनी जी घेऊन आलेले ती बुद्धिमत्ता, त्यांचं शिक्षण, त्यांचं कौशल्य आणि राजकारणामध्ये जी अतिउच्च कोटीची त्यांनी जी संयम दाखवला आहे त्यांनी, म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांशी डील करताना आणि भारतीय जनता पक्षाच्या क्रूर राजकारणाला उत्तर देताना त्यांनी जो संयम दाखवला, विलक्षण संयम दाखवला आहे, त्याच्या बळावर त्यांनी ही गोष्ट ते साध्य करू शकलेत. मी जसं म्हटलं, ते पक्ष पातळीवर देखील सर्व ॲनालिसिस करताना त्यांनी काय केलं, प्रथम तर डिस्ट्रिक्ट लेवलवर म्हणजे जिल्हा स्तरावर जे अध्यक्ष आहेत त्यांचा एक मेळावा दिल्लीमध्ये घेतला 3 दिवसाचा. आणि त्यामध्ये ते 3ही दिवस राहुल गांधी त्या शिबिराला पूर्ण वेळ उपस्थित राहिले. त्यांनी बहुतांश जिल्हा अध्यक्षांची 1 to 1 चर्चा केली, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्यांच्या अपेक्षा काय जाणून घेतल्या आणि त्याच्यावर त्वरित कार्यवाहीला देखील सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला त्यांनी काय केलं तर म्हणजे जे विरोधी प्रादेशिक पक्ष होते त्यांचा जो विरोध आहे तो त्यांना न दुखवता त्यांनी हळूहळू मोडून काढून काँग्रेस हाच आपल्याला एक पर्याय आता आपल्या राजकीय अस्तित्वासाठी उरलेला आहे, या विचारधारेपर्यंत राहुल गांधींनी सर्व राजकीय प्रादेशिक पक्षांना आपल्या जवळ आणलं. हे त्यांचं कौशल्यच आहे. कळलं की नाही? त्यांना दुखवलं नाही कुठेही. त्यांनी एक गोष्ट त्यांना सांगितली. आत्ता पण त्यांनी जे गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे इंडियाच्या सभेमध्ये जे 9 मिनिटाचं अतिशय विलक्षण असं प्रभावी भाषण केलं, त्यात पण देखील त्यांनी तो मुद्दा अधोरेखित केला आणि सांगितलं की मी भारतातली लोकशाही टिकवण्यासाठी जितके काय मानवपण असतील, जितका त्रास असेल तो सहन करायला तयार आहे, पण आपल्याला सर्वांना एकत्र येऊनच करायला पाहिजे. त्यांनी एक गोष्ट अंडरलाईन केली, ती म्हणजे काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्याय नाही आणि राहुल गांधींना काँग्रेसशिवाय पर्याय नाही. तसंच विरोधी पक्षांना देखील लोकशाही राखण्यासाठी काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याशिवाय आपल्याला कुठला पर्याय राहिलेला नाही. कारण 2024च्या निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी जे नाटक करून म्हणजे नितीश कुमारना पार्टी सोडण्यास, इंडिया सोडण्यास भाग पडलं, हे राजकारण मनामध्ये न ठेवता आज मोठ्या मनाने राहुल गांधी ममताच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले आहेत. कळलं की नाही? आणि इंडिया आघाडी जे काय आहे ते त्यांनी आजपर्यंत अस्तित्व त्याचं जागरूक ठेवलेलं आहे या आघाडीचं. हेच फार त्यांचं मोठं कौशल्य आहे. करोडो रुपये खर्च करून पप्पू म्हणून गेली 12 वर्ष त्याची हेटाळणी केली, सातत्याने हेटाळणी केली. नेहरूंना शिवाय, त्यांच्या आजोबांना शिवाय घातलं, त्यांच्या वडिलांना शिवाय घालणं. पण राहुल गांधी, सोनिया गांधी ह्या दोघांनी आपला संयम कधीही सोडला नाही. आणि हे संयम दाखवताना, संयम जो दाखवला त्यांनी, ही त्यांची म्हणजे काय म्हणतात त्याला, खानदानी राजकीय प्रगल्भता म्हणा त्याला, किंवा त्यांचं हे मोठेपण होतं. त्यांनी आपला संयम कधीही ढळू दिला नाही आणि कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या गल्ली ते दिल्लीतल्या कुठल्याही नेत्याच्या विरुद्ध वैयक्तिक आरोप आणि त्यांना कधी शिवीगाळी केली नाही. ही त्यांनी फार मोठी अशी त्यांची प्रगल्भता, राजकीय प्रबलता आपल्याला दाखवून दिली. त्यांनी जी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जी 30,000 किलोमीटरची काय ती मोठी अखंड भारत यात्रा केली, भारत पदयात्रा केली, त्याच्यामध्ये राहुल गांधींच्या कॅरेक्टरमध्ये आणि सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये, त्यांच्या विचारधारेमध्ये आमूलाग्र असा बदल झाला. प्रचंड अंतर्बाह्य राहुल गांधी बदलून गेले. त्यांना भारतीय माणसाची मानसिकता काय आहे ते कळले, त्यांची सुखदुःख कळली. आणि हे करत असताना त्यांच्या ज्या त्या एकाच पदयात्रेवर ते अवलंबून नाही राहिले.
दुसऱ्या बाजूला ते सातत्याने भारतातल्या सर्व जाती धर्मातील लोकांशी, म्हणजे तो मोची असेल, तो चांभार असेल, तो सुतार असेल, तो न्हावी असेल, तो नंतर काय छोटे मोठे रिक्षावाले असतील, ट्रक ड्रायव्हर असतील, या सर्वांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर मनोमिनून त्यांच्याशी सातत्याने 1 to 1 चर्चा करून ते भारतीय जनमानसाचा अंदाज घेत राहिले, शिकत राहिले. आणि हे सर्व करत असताना त्यांच्यामध्ये जो एक नैसर्गिक भाव येत होता, काहीतरी आपण नकली भाव करतो आहे आणि नकली म्हणून लोकांना 25 कॅमेरे लावून आपण त्यांना भेटायला जातो आहे, म्हणजे जसे बंगालमध्ये मोदी गेले आणि ते कसली भेळ खाल्ली, ते किती नाटकी होतं, कॅमेरे लाग, तसं काय राहुल गांधी करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांना त्यांचा तो नैसर्गिक जो भाव येत होता, नैसर्गिकपणा जाणवत होता. आणि त्याचबरोबर ते आपल्या घरी अत्यंत गरिबातल्या रांगेतल्या शेवटच्या माणसाला दिल्लीत आपल्या घरी बोलून जेवू, स्वतःच्या हाताने जेवू घालत होते. ह्या सर्व गोष्टीमुळे ना हळूहळू आणि दुसऱ्या बाजूला 55 तासाची ईडीची चौकशी, स्वतःचा बंगला खाली त्यांची खासदारकी घालवणं, ती खासदारकी गेल्यानंतर त्यांचा त्वरित त्या रातोरात बंगला त्यांचा खाली करून घेणं, त्यानंतर लोकसभेमध्ये त्यांना बोलू न देणे, विरोधी पक्षनेता म्हणजे जो ही इज इक्विव्हॅलंट टू प्राईम मिनिस्टर, त्यांना बोलू न देणे, ते बोलायला उभे राहिले, त्यांचे माईक बंद करणे, त्यांच्यावरचा कॅमेरा हटवणे, दुसऱ्या बाजूला पप्पू पप्पू म्हणून त्यांच्या नावाने हेटाळणी करणे, या गोष्टी पुढे राहुल गांधी कधीही दबले नाहीत, त्यांनी कधी मान झुकवली नाहीत. त्या राजकीय प्रेशरची त्यांनी अजिबात कधी पर्वा केली नाही. हे जनता गेली 12 वर्ष बघते आणि ते सातत्याने सांगते की मी मोदीशांना अजिबात घाबरत नाही, असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा ते जनतेला देखील पटतं की हा एकमेव सच्चा माणूस आहे की ज्याला गरिबांसाठी काहीतरी करायचे. त्यांचे जे पदयात्रेतनं त्यांचे कन्सेप्ट जे तयार झाले, सामाजिक न्याय, त्यानंतर जातीय न्याय, जनगणना, भारतीय घटना, ह्याचं जे महत्त्व ते प्रामुख्यानं प्रत्येक सभेमध्ये आणि लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये त्यांची राजकीय प्रगल्भता पायरी पायरीने वाढत गेली आणि लोकांना दिसलं की हा एक लढवय्या आहे जो सामान्य माणसाला सामाजिक न्याय आणि सामान्य माणसासाठी काहीतरी करू इच्छितोय, कळलं की नाही. आणि त्या 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी ना कुठल्या, म्हणजे जसं म्हणतात ना, नेहरूनी आणि JRD टाटाची वैयक्तिक मैत्री होती, पण नेहरूनी त्यांच्यामध्ये दोघांच्या मैत्रीमध्ये कधी राजकारण आणि अर्थकारण आणलं नाही, डिस्टन्स ठेवलेला होता. ही यूज टू कीप अ प्रोटेक्टिव्ह डिस्टन्स बिटवीन देअर फ्रेंडशिप, असं होतं नेहरूंचं. त्याचप्रमाणे राहुल गांधींनी हे धनदांडके आहेत त्यांच्याविरुद्ध बोलताना कधीही कुठल्याही उद्योगपतीला फेवर नाही केलं. आणि हे करत असताना त्यांचा जो फोकस होता टीकेचा, तो कायम नरेंद्र मोदी, RSS आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते एवढंच राहिले. त्यांनी गल्लीतल्या नेत्यावर टीका नाही केली, त्यांच्या पॉलिसीजवर त्यांनी कायम टीका केली. आणि 2012 पासून ते केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डचे विद्यार्थी आहेत, त्यांनी इंटरनॅशनल कंपनीमध्ये राहुल गांधींनी काम केलेलं आहे. यामुळे त्यांना एक जागतिक राजकारण अर्थकारणाची पूर्णपणे त्यांना जाण आहे. या जाणीवेच्या अंदाजातून, याच्याच बळावर त्यांनी जी 2014 पासून जी भाकितं केली, मग ते GST असेल, ते नोटबंदी असेल, ते इंडो अमेरिकन रिलेशन असेल, अमेरिकेबरोबर झालेला करार असेल, ते नरेंद्र सरेंडर असेल, या सर्व संकल्पना त्यावरच्या संकल्पनावर त्यांनी जी भाष्य केली ती खरी झालेली आज जनता अनुभवते. आत्ता इराण आणि अमेरिकेचं आणि जे इस्रायलचं युद्ध सुरू झालं आहे, त्याच्यावरचं त्यांची जी भाकिते आहेत, तेलाच्या बक्षीस वाढण्यावर, प्राइजेस वाढण्यावर त्यांनी जी भाकितं केली आणि भारतामध्ये आर्थिक अराजक बघ अशी परिस्थिती उद्भवणार आहे, असं जे भाकीत केलेलं आहे, त्यावर जनता विश्वास ठेवू लागली. कारण त्यांना, जनतेला राहुल गांधीमध्ये एक जननायक दिसला, ज्याला सामान्य माणसांच्या त्रासाची कल्पना आहे आणि त्यांचे त्रास कमी करण्यासाठी हा माणूस, याच्या अंगात दम आहे, हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो, जननायक बनू शकतो, असा जनतेला विश्वास जनतेच्या मनात ते पैदा करू शकले. ही त्यांची राजकीय ताकद आहे. आता येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधींनी जी भाकितं केली आहेत की मोदी 1 वर्षाच्या पुढे आणखीन एक वर्षापेक्षा अधिक पंतप्रधान पदावर राहणार नाही, हे त्यांचं भाकीत खरं होतं की नाही हे दिसणारच आहे. पण एकंदरीत त्यांची चालण्याची, त्यांची राजकीय भाकितं करण्याची आणि राजकारण करण्याची जी पद्धत दिसते, तर त्यांच्यातला असलेला संयम त्यांना यश मिळवून देणार आहे असं मला वाटतंय. ते सातत्याने झेंजीवर त्यांचं सगळं लक्ष फोकस करत आहेत, पण एकाएकी भावनेच्या भरात जाऊन झेंजीला रस्त्यावर आणण्याचं त्यांचं राजकारण नाही आहे. नीटची परीक्षा, नंतर आता
ते जे CBSEच्या परीक्षेमध्ये जे काही चाललं आहे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, त्याच्यामध्ये त्यांनी पद्धतशीरपणे काँग्रेसचं रिव्हिजन करत असताना, काँग्रेसचा पुनर्विकास करत असताना त्यांनी जी काँग्रेसची जी स्टुडंट युनियन होती, मृतवत झालेली स्टुडंट्स होती, तिला जीवदान देऊन त्यांना रस्त्यावर आणलं काँग्रेसच्या तरुण. आज अखंड भारतभर जरी मेनस्ट्रीम मीडिया जरी ते दाखवत नसलं तरी आज काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते, विद्यार्थी नेतेच पोलिसांचा मार खात आहेत, पोलिसेस अंगावर घेत आहेत, पाण्याचा फवारा घेत आहेत, चा मार सहन करत आहेत. हे काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत, हे आज जनतेला दिसतंय. कळलं की नाही? त्यामुळे आता तुम्हाला मेनस्ट्रीम मीडियाने जरी काँग्रेस आणि राहुल गांधीला टोटली ब्लॅकआउट करून टाकलेलं असलं तरी जनतेच्या मनात त्यांची जी जननायकाची प्रतिमा तयार झालेली आहे ती त्यांनी स्वकष्टाने मिळवलेली आहे. ती आज प्रादेशिक विरोधी पक्षाने देखील त्यांची किंमत कळली आहे. राहुल गांधी ही व्यक्ती आणि राजकीय नेता म्हणून किती प्रगल्भ आहे, किती दमदार आहे, त्यांच्या अंगात किती हिंमत आहे, हे जसं प्रादेशिक विरोधी पक्षांना कळलं तसंच जनतेला देखील 12 वर्षात त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. बघूया येणाऱ्या वर्षभरामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर सर्व गोष्टी घडल्या आणि ते पद्धतशीरपणे काम करतात असं मी म्हटल्याचं कारण त्यांनी आपल्याच पक्षाच्या झेंजीला त्यांनी रस्त्यावर उतरवलं आहे. नीट आणि CBSEचा घोटाळा बाहेर काढताना येणाऱ्या काळामध्ये ते सिस्टमॅटिकली सर्वांना बरोबर घेऊन संधीची योग्य वेळेची वाट बघत असतील, जेणेकरून राहुल गांधींच्या आवाहनानंतर जसं 1975 साली जयप्रकाश नारायण यांच्या आव्हानानंतर सर्व झेंजी रस्त्यावर उतरली होती, ती पुढच्या वर्षभरामध्ये ते डेफिनेटली त्या झेंजीला रस्त्यावर सिस्टमॅटिकली ते पद्धतशीर उतरवणार, हे माझं भाकीत आहे. बघूया त्यांचं सगळं म्हणणं, त्यांची भाकीतं खरी होतात की नाही हे काळच ठरवणार आहे. पण भारतीय लोकशाही, मला तरी, मी काही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही, मला काँग्रेसची विचारसरणी मान्य नाही, त्यांचं मायनॉरिटीबद्दलचं विश्लेषण मला अजिबात मला मान्य नाही. काश्मीर म्हणा, चीनबद्दलची पॉलिसी मला अजिबात काँग्रेसची मान्य नाही. पण मी जसा इंदिरा गांधींचा फॅन होतो तसंच मी राहुल गांधींचं कर्तृत्व बघून मी देखील राहुल गांधींचा फॅन झालो. त्यामुळे भारतीय लोकशाही जर वाचवायची असेल, जनसामान्यासाठी जर काही करायचं असेल तर मला माझ्या डोळ्यासमोर एकच पर्याय सध्याच्या घडीला दिसतोय, तो म्हणजे राहुल गांधी. बघूया, आई जगदंबेला परत एकदा मी प्रार्थना करून सांगेन की राहुल गांधी जे काही करतायत सामान्य त्याला भरघोर असं तू यश दे, असं मी देवीकडे प्रार्थना करतो. मित्रांनो, मी जे काय काँग्रेसबद्दल आता बोललं हे जर तुम्हाला पटलं असेल, आवडलं असेल तर न चुकता माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा. कळलं की नाही? कारण माझ्या त्या ॲडजस्टमेंटमध्ये काही फरक मला जमत नाही आहे, ते टेक्निकली आय एम व्हेरी वीक, त्यामुळे ते काही जमत नाही आहे मला. तुम्ही न विसरता माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक करा. आणि जसं आता शेवटी नेहमी सांगतो त्याप्रमाणे आता सांगतो की अभिमानाने जा आणि सगळीकडे सांगा की आम्ही छातीटोपणे सांगा आम्ही मराठी आहोत. सगळीकडे मराठी बोला, महाराष्ट्राला वाचवा, राहुल गांधींना सपोर्ट करून देशाला वाचवा. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक